नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण गुढीपाडवा विशेष स्पेशल आपण सार बनवणार आहोत। तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या पण मराठी नवीन वर्षाच्या पण खूप खूप शुभेच्छा। तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। बनवण्यासाठी मी इथे ना मसाला घेतला आहे, म्हणजे इथं मी एक कांदा घेतला आहे, तो उभा कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, तीळ घेतले, लसूण आणि अद्रक घेतले मी इथे। तो कांदा मी असं सालासकट घेतला उभा कट करून। तर आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे। आता इथं सर्व भाजून झाले, तर आता याचं आपल्याला बारीक वाटण करायचं आहे। तर याचं आता बारीक वाटण करायचं आहे, तर सर्व एकत्रच वाटण करणार आहे मी। तर याच्यामध्ये मी आता जाड मीठ टाकणार आहे वाटणामध्ये। तर आता याचं बारीक वाटण करून घ्यायचे। तर इथे आपलं वाटण वाटून झाले, तर आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर ह्याच भांड्यामध्ये आपल्याला डाळ दळून घ्यायची आहे। तर मी इथे डाळ शिजवून घेतलेली आहे, त्याचं पण बारीक वाटण करायचे। तर इथं डाळीचं पण बारीक वाटण करून घेतलं आहे। त्यानंतर आपण आता फोडणी देणार आहोत। त्यानंतर मी गॅसवरती कढई तापवायला ठेवली, त्याच्यामध्ये तेल घालून घेतले। त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे। त्यानंतर याच्यामध्ये मी एक दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र टाकते। त्यानंतर मी इथे मसाले घेतले, तर इथे मी लाल तिखट, गरम मसाला आणि काळा मसाला घेतला आहे। हळद, धना पावडर आणि जिरा पावडर घ्यायची, सगळं मी अर्धा चम्मच घेतले। तर हे याच्यामध्ये टाकून घ्यायचे। हे छान असं आता परतून घ्यायचे। हे परतल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ना, ते याच्यामध्ये लगेच टाकायचं आहे। हे पण असं आपल्याला परतून घ्यायचं, कमी गॅसवरती परतवायचं आहे। त्यानंतर आपण इथे डाळ वाटली, त्यानंतर याच्यामध्ये आपण जी डाळ वाटून घेतली होती ना, त्याच्यामध्ये टाकून घ्यायची। ती पण आपल्याला छान परतून घ्यायची। हे कमी गॅसवरती आपल्याला तेल सुटेपर्यंत छान मसाला असा परतून घ्यायचा आहे। तर इथे मसाला परतून झाला आहे, छान असं त्याला तेल सुटले। त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण आपण वाटणामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये थोडंसंच मीठ टाकायचं आहे। त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ। मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलं आहे, तेच टाकायचं याच्यामध्ये। तर याप्रमाणे ते सार बनवायचं आहे। आता कमी गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। एक उकळी येईपर्यंत आपण फुल गॅस ठेवू, त्यानंतर कमी करायचं आहे। तर सर्वात शेवटी याच्यात मी कोथिंबीर टाकते। आता छान असं सार शिजवून घ्यायचं आहे। तर इथे आपला सार बनवून तयार झाला आहे। तर एकदम छान अशी रेसिपी झाली। तर सार छान असा उकळून घ्यायचा, जेवढा तुम्ही छान कढून देताल ना तेवढा सार छान लागतो। तर ह्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।